आता पाहूयात मोठी ब्रेकिंग न्यूज वरळी हिट अँड रन प्रकरणातली। वरळीच्या हिट अँड रन प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। जुहूतल्या वाईज ग्लोबल तपस बार सील करण्यात आलेला आहे। उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केलेली आहे। बार चालकाने नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आलेला आहे। आरोपी मिहिर शाहने याच बारमध्ये पार्टी केलेली होती। आपण पाहतोय की उत्पादन शुल्क विभागाने बारवरती कारवाई केलेली आहे, कारण की वरळीतल्या हिट अँड रन प्रकरणातला जो मुख्य आरोपी आहे मिहिर शाह, त्यांनी या बारमध्ये आपल्या मित्रांसोबत दारूची पार्टी केलेली होती आणि जवळपास 18,000ची दारू त्यांनी एका रात्रीत रिचवलेली होती। आणि त्यानंतर बार रात्रभर उशिरापर्यंत चालू ठेवण्याचा आरोप, त्यानंतर वेगवेगळ्या कलमांतर्गत उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केलेली आहे आणि अखेरीस आता हा बार सील केलेला आहे। बार चालकाने नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप त्याच्यावरती ठेवण्यात आलेला आहे। अधिक माहिती जाणून घेऊयात आपल्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे यांच्याकडनं। सुस्मिता, काय अपडेट आणि काय नेमके आरोप ठेवण्यात आलेले आहेत? हॅलो सुस्मिता, आपण पाहतो की वरळी हिट अँड रन प्रकरणातल्या मिहिर शाहने ज्या बारमध्ये पार्टी केलेली होती तो बार आता एक्साइज विभागाने सील केलेला आहे। वाईज ग्लोबल तपस बार हा सील केलेला आहे। काय नेमके आरोप या बार मालकावरती ठेवण्यात आलेले आहेत? तर आपण पाहतो की वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये मोठी कारवाई आता एक्साइज विभागाने केलेली आहे। मिहिर शाह जो गाडी चालवत होता त्या मिहिर शाहने जुहूतल्या वाईज ग्लोबल तपस बारमध्ये रात्री पार्टी केलेली होती। आपल्या मित्रांसोबत 18,000ची दारू त्याने रिचवलेली होती। आता पाहूयात दुसरी मोठी बातमी आपल्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळते आहे। याच प्रकरणामध्ये आरोपी मिहिर शाहचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांच्या 10 टीम्स तयार करण्यात आलेल्या आहेत। आतापर्यंत 18 लोकांची चौकशी करण्यात आलेली आहे। मिहिर शाहचा पोलीस कसून शोध घेत आहेत। आरोपी मिहिर शाह त्याच्या आई आणि बहिणीसह फरार झाल्याचं कळतंय। मिहिर शाहचा पोलिसांनी कसून तपास सुरू ठेवलेला आहे आणि त्याच्या शोधासाठी वेगवेगळी पथकं तैनात करण्यात आलेली आहे। अधिक माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी विवेक गुप्ता आपल्या सोबत जोड़ले गेलेले आहेत। विवेक, आपसे 2 सवाल के बारे में जानकारी जानना चाहेंगे। एक तो पहली बार तपस बार एक्साइज ने सीज किया है, क्या उन्होंने एलिगेशंस रखे हैं, किस सेक्शन के तहत ये कार्रवाई की गई है, और अभी पुलिस मिहिर की जांच करने के लिए उन्होंने कितने टीम्स तैनात किए हैं? तुषार, देखिए, पहले सवाल का जवाब ये है कि जब पुलिस इस पूरे मामले में जांच कर रही थी तो पता चला कि जो आरोपी लड़का है मिहिर शाह, जिसकी उम्र 24 साल है, और वो अपने 4 दोस्तों के साथ देर रात तक जुहू के एक पब में पार्टी कर रहा था। समय सीमा खत्म होने के बावजूद आरोप लग रहे हैं कि वो बार खुला हुआ था और वहां पर वो पार्टी चल रही थी, जिसके बाद एक्साइज डिपार्टमेंट ने वहां पर कार्रवाई की और एक्साइज डिपार्टमेंट साफ तौर पर कहा कि तय समय तक पब नहीं खुला रहा और उसके आगे खुला रहा, इसकी वजह से उसके ऊपर कार्रवाई हुई। अब इस पूरे मामले में मुंबई पुलिस की जो जांच का दायरा है वो लगातार बढ़ता जा रहा है। मिहिर शाह को ढूंढने के लिए मुंबई पुलिस ने 10 टीमें बनाई हैं और अब तक इस पूरे मामले में 18 लोगों से पूछताछ की जा चुकी है, जिसमें मिहिर शाह के बहुत सारे दोस्त हैं, उनसे भी पूछताछ की जा चुकी है। और आरोप ये लग रहे हैं कि मिहिर शाह को बचाने के लिए वो अपनी मां और बहन दोनों के साथ फरार चल रहा है। उसे खोजने के लिए मुंबई पुलिस ने बाकायदा एलओसी यानी कि लुकआउट सर्कुलर भी जारी किया हुआ है कि ताकि वो एयरपोर्ट के रास्ते या रेलवे ट्रेन के रास्ते महाराष्ट्र के बाहर या हिंदुस्तान के बाहर ना जा पाए। तो मुंबई पुलिस पूरी कोशिश कर रही है कि जल्द से जल्द इस पूरे मामले में जो आरोपी लड़का है मिहिर शाह उसे जल्द से जल्द गिरफ्तार किया जा सके। शुक्रिया विवेक, आपने दी हुई जानकारी के लिए। तर आपण पाहतो की आपल्या प्रतिनिधींनी माहिती दिलेली आहे की जो जुहूतला पब होता तो रात्री उशिरापर्यंत सुरू होता। तिथे उशिरापर्यंत मिहिरने आपल्या मित्रांसोबत पार्टी केलेली होती आणि नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी हा पब आता सील करण्यात आलेला आहे आणि आता मिहिर शाह आपल्या आई आणि बहिणीसह मुंबईच्या बाहेर किंवा राज्याच्या बाहेर कुठे जाऊ नये यासाठी पोलिसांनी लुकआउट सर्क्युलर सुद्धा जारी केलेला आहे।
याच मुद्द्यातली पुढची बातमी आपण पाहतो आहोत की वरळी हिट अँड रन प्रकरणी रोज धक्कादायक खुलासे होत आहेत। अपघात झाल्याचं माहिती असताना सुद्धा आरोपीनं कावेरी नाखवा यांच्या अंगावर गाडी घातल्याचं समोर आलेलं आहे। BMWचं चाक आणि बंपरमध्ये काही अडकलेल्या कावेरी यांना मिहिर आणि राजऋषीनं बाजूला काढलं। त्यानंतर कावेरी यांच्या अंगावरनं त्यांनी गाडी नेली, त्यांना तब्बल 1.5 किलोमीटर फरफटत नेलं। या घटनेचा सीसीटीव्हीत उलगडा झाल्याचं पोलिसांनी कोर्टात सांगितलेलं आहे। त्याचबरोबर 24 वर्ष मिहिर शहा हाच कार चालवत होता। अपघातानंतर ड्रायव्हर सोबत मिहिरनं जागा बदलली। पुराव्यांशी छेडछाड करत कुटुंबांकडून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा पोलिसांनी कोर्टात केलेला आहे। दरम्यान आरोपी मिहिर शहाच्या वडिलांना जामीन मिळालेला आहे। मिहिर शहाचे वडील राजेश शहा यांचा जामीन अर्ज कोर्टानं मंजूर केलेला आहे। राजेश शहांची अटक बेकायदेशीर असल्याचं कोर्टानं म्हटलेलं आहे। पोलीस चौकशी दरम्यान राजेश शहा आणि इतर कुटुंबियांनी मिहिरला पळून जाण्यासाठी कशा प्रकारे मदत केली याची माहिती समोर आलेली आहे। मिहिरनं वडिलांना फोन करून अपघाताविषयी माहिती दिली। त्यानंतर राजेश शहा यांनी मिहिरला पळून जाण्याचा सल्ला दिला। त्यानंतर पुढची योजना आखली होती। राजेश शहा यांना मिहिरने ज्या BMW गाडीनं वरळीमध्ये चिरडलं ती गाडीच नष्ट करायची होती, जेणेकरून मिहिरच्या विरोधात कोणताही तांत्रिक पुरावा सापडला नसता। वरळीतल्या अपघातानंतर मिहिर आणि त्याचा चालक राजऋषी बिडावत हे दोघेही पळून गेलेले होते। वाहन चालक पळून गेला आणि त्यामुळे मद्य त्याने प्राशन केले होते किंवा अंमली पदार्थ घेतले होते याचा आम्ही तपास करू शकत नाही, अशी भूमिका पोलिसांना घेता येणार नाही। परंतु पोलिसांना मात्र निश्चित परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे हे बघावं लागेल की खरोखर त्याने मद्यप्राशन केले होते का अंमली पदार्थाचं सेवन केलं होतं, आणि त्यानंतरच पोलिसांना निष्कर्षाप्रती यावं लागेल। हिट अँड रन केस मधला जो मुख्य आरोपी त्याचा मुलगा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी अत्यंत घनिष्ठ संबंधित आहेत। माझ्या माहितीप्रमाणे त्यांचे व्यावसायिक संबंध आहेत, ठाणे जिल्ह्यातले आहेत। त्यांच्या पक्षाचे ते उपनेते आहेत असं मला कळलं। त्याच्यामुळे ते 24 तासात काय त्यांना अटकच कशी केली पोलिसांनी त्यांना अटक करून गुन्हाच केलेला आहे। मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या माणसाला अटक होते खून करून। कुठे मुख्य आरोपी फरारी झालाय ना त्यांचा मुलगा। वरळीच्या पण हिट अँड केस मध्ये मी विश्वास देतो, कुठलेही दयामाया दाखवली जाणार नाही। कोण कोणाचाही मुलगा असला तरी कडक ते कडक कारवाई जो मिहिर शाह नावाचा आरोपी आहे त्याच्यावर करण्यात येईल। मग तो कोणाचाही मुलगा असो, कोणाच्याही नेत्याचा मुलगा असो, काही फरक पडत नाही। आमचं महायुतीचं सरकार पूर्ण पद्धतीने पारदर्शक पद्धतीने कारवाई करणार।